अंगारकी संकष्टी आहे। अंगारकी निमित्त गणेश भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केल्याचं दिसतंय। तर मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला सुरुवात झालेली आहे। तर बाप्पाला विशेष फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। तर मंदिर प्रशासन अतिशय अलर्ट मोडवर असून या ठिकाणी भाविकांसाठी अनेक योजना देखील आखलेल्या आहेत। तर आज अंगारकी निमित्त भाविक बाप्पांच्या दर्शनाला आलेले आहेत। मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। 1:30 वाजल्यापासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे। तर गणपतीला यावेळी आकर्षक फुलांची अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। तर अंगारकी निमित्त मोठ्या संख्येनं भाविक आज सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात। तर आज अंगारकी संकष्टी निमित्त हजारो लाखोंच्या संख्येनं सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला भाविक येत असतात। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आज अंगारकी संकष्टी आहे। अंगारकी निमित्त गणेश भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मंदिरात दाखल होत असतात। तर सध्या तिथली कशी परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे एकंदरीत तिथे? किरण, मी सध्या उभी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये, जे मुंबईचं आराध्य दैवत आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि वर्षातून 2दा येणारी चतुर्थी आहे। तू माझ्या मागे पाहू शकतेस, भाविकांनी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। पहाटे खरं तर मध्यरात्री 1:30 वाजल्यापासूनच भाविकांसाठी मंदिर सुरू करण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच भाविकांनी रांगा लावण्यास सुरुवात केलेली आहे। आज मोफत टॅक्सी आणि बस सेवा देखील ज्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात भक्त, त्यांच्यासाठी सुरू करण्यात आले आहेत आणि नियोजन देखील इथे पूर्णपणे तयार करण्यात आलेलं आहे। पूजा गणपती मंदिराची सुरू झालेली आहे। जे सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष आहेत सदा सरवणकर, त्यांच्या हस्ते ही पूजा केली जात आहे। खरं तर आज उपवास देखील बऱ्याच प्रमाणामध्ये अनेक नागरिक करतात आणि बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतो अशी मागणी सगळ्यांची असते, इच्छा असते। खरं तर मनोभावे सगळेजण इथे पूजा करत असतात आणि आज खरं तर रात्री 11:30 वाजेपर्यंत नागरिकांसाठी, भक्तांसाठी मंदिराची दारं उघडी राहणार आहेत, सुरू राहणार आहेत। किरण, अगदीच जुई, आता आपण जर पाहिलं तर आज अंगारकी निमित्त हजारोंच्या संख्येनं भाविक सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल होत असतात। तर या ठिकाणी पोलीस प्रशासन कशा प्रकारची खबरदारी घेत आहे? किरण, मुंबईचं आराध्य दैवत हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि अंगारकी असेल, चतुर्थी असेल, एरवी देखील मंगळवारी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक इथे गर्दी करतात आणि आज मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास 5 ते 6 लाख नागरिक अपेक्षित आहेत दर्शनासाठी आणि त्यामुळे पोलीस प्रशासन इथे तैनात करण्यात आलं आहे। भाविकांसाठी इथे गर्दी होऊ नये याची शाश्वती घेतली जात आहे। सिनियर सिटीजन्ससाठी जे वेगळ्या रांगा केल्या गेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्यावरती पोलीस प्रशासन देखील इथे तैनात करण्यात आलं आहे, जेणेकरून गर्दी होऊ नये आणि गैरसोय होऊ नये। त्यामुळे पोलीस प्रशासन इथे सकाळपासूनच, खरं तर पहाटेपासूनच तैनात करण्यात आलं आहे। याची पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे की भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। जे रांगेत उभे आहेत त्यांना देखील एकदम व्यवस्थित दर्शन मिळावं, रांग देखील एकदम व्यवस्थित सोडल्या जात आहे। त्यामुळे एकंदरीत भक्तिमय वातावरण या संपूर्ण सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळतंय। किरण, अगदीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी।